उतरत्या 2025 वर्षाला निरोप देत आणि येणाऱ्या 2026 नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी प्रशासन पूर्ण तयारीत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षाच्या अखेरीस साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत लाखो भाविक दाखल झालेत। नववर्षाच्या सुरुवातीला साईंचं दर्शन मिळावं यासाठी अनेक भाविक रात्रीपासूनच मंदिरात येतात आणि याच पार्श्वभूमीवर शिर्डी साई मंदिर प्रशासनानं मोठा निर्णय घेतला असून 31 डिसेंबरच्या रात्री साई मंदिर हे रात्रभर खुलं दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचं म्हटलं गेलंय। त्यामुळे भाविकांना अखंडपणे साईंचं दर्शन घेता येणार आहे। याशिवाय भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना देखील करण्यात आल्यात। याशिवाय शिर्डीतील मुख्य रस्ते नो व्हेइकल झोन म्हणून घोषित करण्यात आले असून तब्बल 450 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलाय। याशिवाय BDDS, QRT आणि रॅपिड रिस्पॉन्स फोर्सची पथकही संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात आलेत। भाविकांची संख्या पाहता ही दर्शनाची रांग लांबच लांब होण्याची शक्यता असल्यामुळे मंदिरापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर वाहनतळांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी दिलेली आहे। दरम्यान नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल होणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज आहे। साई भक्तांच्या सुरक्षित दर्शनासाठी संपूर्ण यंत्रणा आता सतर्क ठेवण्यात आली आहे।